सजावट जी आहे मस्त मस्त. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपला चंद्रनगर दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आपण टी शर्टचा स्टॉल लावलेला आहे आपण आणि टी शर्ट चालले आपल्या सोबत त्याला आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली. आपण त्याला आज पण स्टॉलचे तुम्हाला दाखवतो. आज कार्यक्रमाची रॅली पण इथे होणार आहे. ती रॅली पण तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत करा. चॅनल नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आपली टी शर्टांची लगभग चालली तर विजय भाऊचं दुकान लावायचं काम चालू आहे. चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. दिखाए टी शर्ट पाहिजे. तर कालच्यापेक्षा आज दुकानांमध्ये भरपूर सारी गर्दी आहे. भरपूर सारे स्टॉल इथे लावले आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थ असतील, वेगवेगळ्या संस्कृतीतील वेगवेगळ्या कलाकृती असतील, सर्वांचे स्टॉल इथं लागलेत. भरपूर सारी गर्दी जमत चालली. चला तुम्हाला अजून टेकडीवरती जाऊन गर्दी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि खाण्याचे पण स्टॉल आहेत इकडे. तर कालची आपण गर्दी पाहिली तर आजची ही गर्दी सर्व भरलेलं आहे. तुफान अशी गर्दी आहे. अजून हीच गर्दी पुढे पण आहे. मध्य प्रदेश. या काय जिला कौन सा? झबवा. हाँ, क्या चल रहा है बाकी? बस सब बढ़िया है। कभी आए आप? हम नाइट में आ गए 3 बजे के। कितने किलोमीटर आपका गाँव है इधर से? लगभग 350 किलोमीटर। 350 किलोमीटर। ऐसा ही इलाका है आपका? ऐसा इलाका है। हाँ। ये हमारा थोड़ा के पहाड़ी क्षेत्र नहीं है। पहाड़ी क्षेत्र में प्लेन है, बागायत वगैरह क्षेत्र जमीन। बाकी बढ़िया। एक कैसे आपके यूट्यूब चैनल के माध्यम से हम कहना चाहते हैं कैसा बड़े। हाँ हाँ, ठीक है। तो इनके माध्यम से कहना चाहते हैं आपकी जो भी ऑडियंस देख रही है हमें, और यहाँ का व्यू और यहाँ के जो आदिवासी संस्कृति अपना महासमन जो रखा गया है जहानपुरा के चैनपुरा में, तो जो भी भाई वीडियो देख रहा है अभी 12 तारीख लास्ट है तो आएंगे और अपने कार्यक्रम का आपका अपना कार्यक्रम है उसको सफल बनाए। ठीक है दोस्तों, ओके, धन्यवाद. जय जवाहर जय आदिवासी. तर इथे आहे आपल्या कार्यक्रमाची मेन कमान. इथे एंट्री आहे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन 2026. त्याच्याच बाजूला जो मॅप आहे सांस्कृतिक ज्या कुठे कुठे काय काय ठेवले ते सर्व इथे आहे. भरपूर सारी गर्दी आजच्या कार्यक्रमाला आहे. इकडे अजून दुकानं लावायची काम चालू आहे, स्टॉल लावायचं. अजून इकडे जॅकेट भेटतात. भरपूर सारे आजूबाजूला टोपे असतील, छोटे छोटे चष्म्याचे दुकान असतील. भरपूर साऱ्या वस्तूंचे आज स्टॉल लागले आहेत. कालच्यापेक्षा आज भरपूर सारी गर्दी होणार आहे. इथली जागा मोकळी दिसते थोड्या वेळानं, आपल्याला ते सगळं भरलेलं दिसणार आहे. तर हे आपले दातील सर गपछा घेतलेले त्यांनी. भरपूर सारे मेवा मिठाई वस्तू पण इथे भरपूर आलेले आहेत. फळं असतील. इकडे तुम्ही जर बघितलं पॉपकॉर्न आहेत, खाण्याच्या वस्तू असतील. आणि गर्दी आता वाढत चाललेली आहे. इकडे फळांची दुकानं आहेत. इकडे अमृत आहे, पेरू, केळं. आणि हा आहे आपला मॅप, आपल्या कार्यक्रमाचा नकाशा. का रे, कालच तुला विचारलं होतं मी. हा, देखो संतोषबाई पाटील जय आदिवासी. काय घेतले? बंदूक घेतले काय? बंदूक घेतली आम्ही रॅली म्हणजे आता रॅली चालू होणार आहे. आपण आता एंट्री करताना आपल्याला भरपूर सारे आपले युट्यूबर मित्र भेटलेत. इकडं संतोष भाऊ आहेत, मारुती भाऊ, इकडे आपल्या भास्कर उघडे, सर्वच आपल्या तालुक्यातील आणि आपल्या परिसरातील यूट्यूब आणि इन्स्टावरचे सगळे ब्लॉगर आहेत. सर्व मित्रपरिवार आपला विजय भाऊ आहे. सगळे फॅमिलीसोबत मारुती दादा पण आलेत. चला मित्रांनो, तुम्ही पण या अशा कार्यक्रमाला आल्याशिवाय आपल्याला आपली संस्कृतीचं दर्शन घडतं इथं आणि बरेचसे मित्र कंपनी आपल्याला इथे भेटते. चला आपण तुमचा कार्यक्रम बघणार तर रॅलीचा.
तर सर्व आपले एवढे संदीप भाऊ मेंगाळ. आमचे सरपंच संदीप भाऊ मेंगाळ पण काल तुम्ही आम्ही त्यांची भेट घेत होतो पण आम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट झाला. अचानक ते पण आम्हाला भेटले तिथं. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जय जवाहर सर, आपका नाम? गाँव? हाँ, क्या करते आप? दुकान है अपना। हाँ, ये आपकी है? कब से अपना? ये तो 5 साल से अपने अपनी है। क्या उपयोग करते हैं इसका? ये कहीं नहीं अपने, ये तो अपने शो के लिए। बहुत बढ़िया, अच्छा लगा. ही त्यांची बंदूक आहे, हे आपले सर्व कार्यकर्ते आहेत. यूज नाही करते हो. तर इथे आपण समोर पाहत आहोत मोरन बिरू घर फ्रॉम आसाम. आसामची जी संस्कृती आहे ती इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे त्यांचं स्टॉल आहे, एक गमछा वगैरे विकतात ते. जैकेट लाए या आदिवासी एकता संमेलनामध्ये एक संदेश दिलेला आहे. देशी बीज रखना है, किसानी को बचाना है, गुलामी से बचाना है. अरे आपला हा देशी जो बीज बँक आहे, जसे आपल्याकडे रायबाई पोकर यांनी सांभाळलेले आहे, ते डांगरे ठेवलेले आहेत. मला वाटतं प्रत्येकाला वेगवेगळं नाव देखील इथे आहे. कचरा बीज म्हणजे सागाच्या पानावरची काचरा, म्हणजे मला वाटतं काकडीचं बी आहे. इकडे दोडका आहे, त्याला नाव नाही. हे राळ आहे, मला वाटतं राळ. ही मका आहे, हे 2-4 प्रकार की मका आहे. हे शेळू आहे. काही काही साहित्यांवरती नाव पण लिहिलेलं आहे. लाल देशी मक्की, किलो सरसो, धनी जुवार, हे जे आपण बघितलं ते रावा, देशी बाजरा, गावठी बाजरी, मूंगफली, मुगडा, झुमक्या गिलकी, गोल गोल गिलकी आहे. सावा आहे, राजगिरा आहे, साव आहे, भाताचा प्रकार आहे, बडीसाल, जिरं आहेत आपण जे बोलतो ते, चिकनी ज्वार. इसको क्या बोलते हैं? हवाई आलू. याद मोबाइल काकड़ी काचरा दुई का हल्दी की खेती ये क्या है? कांदे. जैव विविधता बचेगी तभी तो हम बचेंगे. हे सर्व आपल्याला टिकवावं लागेल. मधमाशांचं पोळ आहे, मशरूम झाडाला येणारं सर्वांची माहिती इथं आपल्याला दिलेली आहे. जर बघितलं तर मध्य प्रदेश येथे शेती कामासाठी वापरले जाणारे साहित्य आहे. इथे लाकडी नांगर आहे, त्याला तो पहाड पण आहे. हे हळस, इथे वकर आहे. इधर पेरणी यंत्र, तिरफून अनाज बोनेवाला पेरणी यंत्र आहे. इथं खुरपणी करण्यासाठी कुल्फा बोलतात त्याला. ते पेरणी यंत्र आहे बघा कशा पद्धतीने ते बनवलेलं आहे. इथून धान्य टाकायचं असतं. बऱ्याचशा संस्कृती इथं आपल्याला, प्रत्येक ठिकाणची संस्कृती आपल्याला बघायला भेटते. इकडे जर आपण बघितलं त्यांच्या झोपड्या कशा असतात, त्या झोपड्यांचं इथं आपल्याला बघायला भेटतं. आपल्या
उकळ आहे इथं धान्य काढण्यासाठी वापरलं जाणारं उकळ. हे आटा पिसण्यावाली चक्की जात आहे. तिथून धान्य भरडलं जातं. इथून कुलदेवी आहे इथं हिंचेरी. त्या कुलदेवीचं पूजन कसं केलं जातं त्याला मोहती दारू असेल, नारळ असेल, अतिशय तसेच इकडे कडधान्य ठेवलेले आहेत. घुंगरा भजनेवाली अजून बासरी आहे इथे. मक्का पण आहे, मक्का, कुराड आहे, डांगर आहे, चवळा आहे, तूर आहे, तर सिक्की टीव्ही पण निघाला, सिक्का ठेवलेला आहे आणि तवा आहे इथे. तसेच तीर कमान ठेवलेलं आहे. हे कशा पद्धतीने बनवलेले आहे बा. मच्छी पकडणे का हे इधर मासे पकडण्याचं जाळं पण आहे. ते जाळं वेगळं ताक बनवण्याचं हे मडतं. हे धान्य साठवण्यासाठी वापरण्यात येणारे कणगी आहे. त्यामध्ये भरपूर 4-5 मध्ये धान्य बसेल इतकं मोठं आहे. पाहिलं आपण थंड पाणी प्यायचं असेल, थंड पाणी करण्यासाठी त्यांनी वापरलेली टेक्निक आहे. वरती मडकं ठेवलेले, बाजूने फळ्या लावलेल्या आहेत आणि असं वरती थंड हवेमध्ये आपल्याला थंड पाणी प्यायचं असेल तर पाणी प्यायचं असेल तर ते काढण्यासाठी पण त्यांनी भोपळ्यापासून बनवलेलं आहे पाणी. जो आपला इथे कुलदैवत आहे त्याच्या भोवतीने जो डान्स केला जातो ते कुलदैवताचं नाव होऊयात होली पूजन. होळीला जे पूजन केलं जातं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नाचलं जातं किंवा आपल्याला होळीचा डान्स ते चांगल्या पद्धतीने संस्कृती आहे यात आपल्याला बघायला भेटतं. सजावट जी आहे, नाच जो आहे ओके, मस्त मस्त. इथं पूजन केलेलं काही नाही का बोर्ड इथं काही. इथं संस्कृतीचं दर्शन इथं पण आहे. इथं मध्य प्रदेशामध्ये कशा पद्धतीने उकळा आहे, जात आहे. आपली संस्कृती आपल्याला आता अशाच
ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे, कारण आपण संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. इथं जी बैलगाडी आहे तिला जो उभं करता स्टँड आहे, इकडच्या भागात वापरली जाणारी ही बैलगाडी आहे. जमीन बचाव, वाघोनी, वसडा आणि वशिरा हे जे ज्यांनी बनवलं आहे त्यांचं नाव एस भोसले आर्ट. तंट्या मामा की कुर्बानी हमारी किंसानी, जंगल तंट्या मामा जय जहाँ जय जय. तर अशी झाली मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात. आताच कार्यक्रमाचे विविध संस्कृती दर्शन आपल्याला घडणार आहे. आताच कार्यक्रमाच्या रॅलीला सुरुवात झाली. अजून भरपूर सारी रॅली आपल्याला बघायला भेटणार आहे. आता या व्हिडिओमध्ये मात्र मित्रांनो आपण इथंच थांबूयात. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा. भरपूर साऱ्या रॅली आता चालू होणार आहेत. तर चला जाऊयात आता आपण जेवण करण्यासाठी.